नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि ते निधन झाल्याची बातमी कळल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा अतिशय अभद्र अशी जी त्याच्यावरची काय म्हणता येईल टिप्पणी आली होती ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून की हा घातपात कसा आहे. आणि त्याहीपेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन जे आखल्याचे तारे काही विरोधी पक्षांनी तोडलेले आहेत. NDAमधून अजित पवार बाहेर पडायला लागलेले होते, बाहेर पडणार होते आणि ते तसं होऊ नये म्हणून त्यांचा असा अपघात घडून आणला आणि त्यांचा मृत्यू घडून आणला, म्हणजे त्यांची हत्या केली. आता हे इतके डोक्यावर पडलेले आहेत, इतकी विकृती यांच्या डोक्यात भिनलेली आहे. आता त्यांच्याकडच्या निवडणुका आहेत, त्यांचं स्वतःची खुर्ची डळमळीत झालेली आहे. त्याचं सगळं जे काही वैफल्य जे आहे ते अशा शब्दातून त्या बाहेर काढतायत. दुसरे आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती त्यांनी असेच आखलेचे तारे तोडले आणि याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ठरवून झालेलं आहे. भाजपनी स्वच्छ हाताने समोर यायला पाहिजे. सगळं जे काय बोमा मारायच्या त्या बोमा मारून झाले. एक तर सगळ्यात पहिला मूर्खपणा असा की इतकी भयानक घटना घडलेली आहे, अशा वेळी किमान आपली प्रतिक्रिया तातडीनं अशी देऊ नये. सरळ साधी गोष्ट आहे, काहीच त्याच्यामध्ये काही वेगळं आहे का? कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हे कळतं. किती विरोधातला असो, कोणी असो, ते सगळे अशा ह्याच्यानं ज्या पद्धतीचं सगळं एकूण धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा अशी सार्वजनिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली इतकी मोठी व्यक्ती जाते, यापूर्वी पण असं घडलेलं आहे. जेव्हा हत्या झाल्या, त्याच्यानंतर काय म्हणता येईल अपघात झाले, अशातून जेव्हा मोठ्या मोठ्या व्यक्ती जातात तेव्हा सगळ्यांना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला असतो. प्रत्यक्ष हत्या घडल्या ते तरी आपण त्याच्या मागचं कारण समजून घेऊ शकतो. पण ह्यापूर्वी संजय गांधींचा अपघात झाला होता. कोण होतं तेव्हा राज्यावरती आणि कोण होतं तेव्हा केंद्रामध्ये? स्वतः पंतप्रधानांचा सख्खा मुलगा होता ना. कोणावरती तुम्ही आरोप करणार आहात? राजेश पायलट सारखा मोठा नेता अपघातामध्ये गेला. विजय रुपाणी भाजपचे माजी मुख्यमंत्री, त्या जे विमान अपघात जो झाला गुजरातमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. TMC बालयोगी म्हणून लोकसभेचे सभापती होते तेलुगू देसमचे, त्यांचं असं निधन झालेलं आहे. असे कितीतरी प्रसंग घडलेले आहेत अगदी भारतामध्ये सुद्धा की जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांचं असं याच्यामध्ये निधन झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्याच्यामुळं एक तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी जे अतिशय प्रगल्भतेने सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल तर पत्रकार परिषदेमध्ये घेऊन या सगळ्यांच्या थोवाडीत लगावलेली स्पष्ट सांगितलेलं की हा अपघात आहे, याची चर्चा करू नका, विषय संपला. कुठलाही घातपात नाही, काही नाही, अपघात आहे, त्याच्यावर बाकी काय व्हायचं ते पुढे होत राहील. पण पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा जो इतका दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव आहे 60 वर्षाचा, त्या सगळ्यातून त्यांनी प्रगल्भतेने सगळ्यांच्या समोर येऊन ज्या पद्धतीनं हे मांडलं की बाबा हा कुठल्याही पद्धतीचा घातपात नसून हा अपघात आहे, ही चर्चा बंद करा. तिसरं, आता मी एक थोडंसं ते व्यावहारिक पातळीवरती हे कसे मूर्ख आहेत तुम्हाला सांगतो. यांचं काय म्हणणं होतं की अजित पवार हे NDAतून बाहेर पडणार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता कुठलीही निवडणूक येत्या 3 वर्षात नाही. जिल्हा परिषदचेही त्याच्यामध्येही 12 जिल्हा परिषदचे निवडणुकीचे अर्ज माघारीची पण तारीख होऊन गेलेली. 20 जिल्हा परिषदा फक्त राहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी किरकोळ भाग राहिलेला आहे निवडणुकांचा एकूण सगळ्याच्यापैकी. नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, जिल्हा परिषदचाही एक भाग झाला आणि 20 जिल्हा परिषद राहिलेले. आता कुठल्याच निवडणुका महाराष्ट्रामध्ये नाहीत. ह्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांना NDA जिच्यामध्ये ते आहेत, त्यांच्या बरोबरीनं त्यानं मागची लोकसभेसारखी मोठी निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये आलेला पराजय पचवून सगळे मोठ्या धाडसानं धीरानं विधानसभेला सामोरे गेले महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती म्हणून. आणि त्यांनी अतिशय म्हणजे एक हाती ती निवडणूक सगळ्यांनी मिळून जिंकली. हे सगळं समोर असतं. नगरपालिकांमधलं यश समोर असतं, महानगरपालिकांमध्ये यश सगळं समोर असताना, हातात असताना, सत्ता असताना, सगळं असताना केंद्रामध्ये सुद्धा काही घडण्याची शक्यता नाही. आता येत्या ज्या 2-3 राज्यातल्या निवडणुका आहेत त्याच्यातूनही काही घडणार नाहीये. एक फक्त आसाम हे राज्य भाजपचं आहे, पश्चिम बंगाल आधीच विरोधातलं आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू विरोधातलं, केरळ विरोधातलं, ह्याच्यातलं कुठलाही निकाल जरी लागला तरी NDAला काहीच फरक पडत नाही. ह्या पार्श्वभूमीवरती अजितदादा NDA सोडतील कशासाठी? वैयक्तिक पातळीवरती अजितदादांना आता सध्या जी सत्ता आहे हातातली ती सोडून फायदा काय आहे?
3 वर्ष निवडणुका नाहीये, दुसरी कुठली सत्तेमध्ये काही बदलून काही होण्याची शक्यता तातडीनं नाहीये. मग अजितदादा प्रत्यक्ष सत्ता सोडतील कशासाठी? आणि दुसरा जो त्याच्यातला संदर्भ आहे आकड्यांचा. समजा अजितदादांनी आता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठरवलं होतं की बाबा एनडीएतून बाहेर पडायचं, काय फरक पडतोय? त्यांचे आमदार वजा केले, त्यांचे खासदार वजा केले, तर ना दिल्लीतलं सरकार हलतं ना महाराष्ट्रातलं सरकार हलतं. मग हे कोणाच्या डोक्यातले हे बुद्धीचे सगळे काय कल्पनेचे कारंजे उडायला लागले? कोण ह्या काय विचाराच्या फुलबाजा उडवायला लागले फुकट बसल्या बसल्या? आणि तेही अशा प्रसंगी त्या काय म्हणता येईल त्याला मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं असं जे म्हणतात ना आपल्याकडे म्हणे, की शेवटपर्यंत त्याचा उपयोग करून घेण्याचा आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी राजकारण शोधण्याची जी विकृती आहे ना तिचा अतिशय कडक शब्दामध्ये निषेध. म्हणजे मला तर शिसारी आली ती ऐकल्याच्या नंतर. म्हणजे एक जे काठावरचे काही लोक होते तेही आपलं मतदान दुसऱ्याच्या पारड्यामध्ये टाकण्याचाच प्रयत्न ममता करतायत असं वाटतंय. किती घाणेरड्या पद्धतीनं तुम्ही हे बोलायला लागलात. अजून एक त्याच्याही पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजितदादांचं राजकारण जे आणि जशा पद्धतीचं होतं, आता ममतासारखे जे आक्रस्ताळी राजकारणी आहेत ज्या पद्धतीनं वागता, असं राजकारण स्वतः अजितदादांनी कधीच केलेलं नाही. अगदी शरद पवारांनी असं कधी आक्रस्ताळी राजकारण केलेलं नाही. ज्या भडक पद्धतीनं तमिळनाडूमध्ये आम आदमी पक्षाच्या लोकांनी तिकडे काही प्रमाणामध्ये या तेलंगणामध्ये BRS वगैरेचे पक्ष ह्यांचं जसं राजकारण आहे भडक पद्धतीचं, बिहारमधलं राजकारण, UP मधलं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचं राजकारण, हा जो भडकपणा ह्या विरोधी पक्षांमध्ये आहे तो तसा कधीही स्वतः शरद पवार काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी केली त्याच्यानंतरही आणि अजित पवार यांनी कधी अशा पद्धतीचं राजकारण केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या जे काही खेळी खेळायच्या ते खेळल्या ती गोष्ट वेगळी, पण अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. आणि आज जेव्हा ह्या पद्धतीचा आरोप करा, म्हणजे घडली घटना महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या अपघातामध्ये दुर्दैवी अपघातामध्ये निधन पावले आणि त्याच्यावरती घाणेरडेपणा सगळा चालू आहे ते पश्चिम बंगालमध्ये आणि पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सर्कलमध्ये. काय म्हणजे ह्यांची जी मानसिकता ही होऊन बसलेली आहे विरोधकांची. आम्ही इथे जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये असा मुद्दा होता की विरोधक लढताना दिसत नाहीयेत. म्हणजे इथले विरोधक निदान शांतपणे नाही जमलं तर बाजूला होत आहेत किंवा काही जण अर्ध मागे घेत आहेत, इतकाच फक्त मुद्दा आहे. पण तिकडे मात्र आक्रस्ताळपणा सुरू आहे. तुम्हाला यापूर्वी सुद्धा मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस याच पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं सगळं भडकपणा केल्या गेल्या. त्याच्यानंतर खरं तर ममता जिंकून आल्यावरती हे सगळं थांबायला पाहिजे होतं. पण निकालानंतर ज्या पद्धतीने अक्षरशः हत्या करण्यात आल्या, तिथले जे आपल्या विरोधातले वाटले ते कुटुंब बेदखल, म्हणजे 1000च्या जवळपास लोकसंख्या विस्थापित झाली. म्हणजे 200-250 कुटुंबांना उठून दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागलं. इतकं म्हणजे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेलं आहे. काश्मीरमध्ये जेव्हा ज्या पद्धतीनं हिंदूंना आपल्या देशात अंतर्गत स्थलांतर करावं लागलं होतं, त्याच पद्धतीने त्या पश्चिम बंगालमधून निवडणुकीच्या नंतरच्या हिंसाचारामध्ये कुटुंबांना पलायन करून आसाममध्ये जाऊन राहावं लागलं. एवढा भडकपणा तुम्हाला विजय मिळाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही करता आहात, इतकी विकृती तुम्ही करतात. आणि आता तर ही घटना पण तुमच्या राज्यामध्ये घडलेली नाहीये. अजित पवारांचा अपघाती निधन ही घटना महाराष्ट्रातली आहे, त्यांचंच होमग्राऊंड असलेल्या बारामतीमधली आहे, आणि तुम्ही त्याच्यात राजकारण तिकडे बसून करता आहात. अजून एक मुद्दा जो आम्ही सांगतो आहोत की विरोधकांच्या हातामध्ये प्रत्यक्ष काही मुद्दा उरलेला नाही, आणि अशा वेळी ते नको त्या गोष्टीच्या समोर करतायत आणि त्याच्यामधून एक विकृतीचं दर्शन घडत आहे. अजितदादांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्यावरची ही उसंत वाणी. अवेळीचा असा तोडून या वादा, कुठे गेले दादा सांगा तुम्ही. कामासाठी कसा शब्द होता पक्का, मग असा धक्का कशासाठी. दिला होता काहो यमालाच शब्द, म्हणूनच लुब्ध देव झाला. अर्थसंकल्पाच्या आधीच अनर्थ, आता सारे व्यर्थ वाटत असे. घड्याळाची थांबे आता टिक टिक, नेमके सटीक शब्द मौन. राजकीय गेले धाडस धडाडी, पडली ही उडी काळ डोही. कांत म्हणे सदा मृत्यूच अजित, सारे पराजित आपण हे, सारे पराजित आपण हे.
अजितदादांच्या मृत्यूचं कुठलंही राजकारण केलं जाऊ नये. महाराष्ट्र शोकामध्ये आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण राजकीय नेत्यांनी जरा भान ठेवावं. त्यांनी ते ज्यांच्या राज्यामध्ये निवडणूक आहेत, तुम्ही तुमच्या निवडणुकांचं काम करा, पक्ष बांधणीचं काम करा. जे विरोधात आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कसं खाली खेचता येईल ते पाहावं. सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी काम करावं. अशा पद्धतीचे विकृत तुमची टिप्पणी करून विनाकारण राजकीय जे सगळं क्षेत्र आहे ते ढवळून टाकू नये. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज